मेळ्यात नाही का म्हणत होता शारदा सगळं नीट करेल. कोण आहे शारदा? शारदा हा तो बघतोय, तो बघतोय. अर्जुन सर. सॉरी मिस वशिला, मी काही पाठलाग नव्हतो करत हं तुमचा. मला काही सस्पिशियस वाटलं म्हणून म्हटलं येऊयात. काळजी वाटली मला तुमची. चांगलं काम करताय तुम्ही. एका अनोळखी माणसाला मदत करताय. भूक लागली, भूक. ए, त्यांना जेव्हा काही हवंय ना तेव्हा देत जा. हो साहेब. झालं ना समाधान? आता 2 महिन्याची तरी सोय झाली. यांच्या मागे यायचं काही स्पेसिफिक कारण? नाही म्हणजे ते मागच्या वेळेला मला देवळापाशी पण दिसले होते, तेव्हा पण मला त्यांना खायला द्यायचंच होतं, पण ते पळून गेले. तेव्हा आता दिसले तर मला वाटलं. तुम्ही फक्त खायला देण्यासाठी इथं आलात? हो. वशिला, गावात अशा भटक्या लोकांची संख्या खूप आहे. मग हाच माणूस का? नाही, ते मला त्यांच्याकडे बघून कोणीतरी आठवलं असेल. अहो दादा, अहो नाश्ता तरी करून जा. मिस वशिला, एक सांगू का? तुम्ही खूप चांगले आहात. इतकी चांगली माणसं मी खूप कमी बघितली आहेत. निघूयात का? मी तर आता सगळी आशाच सोडलीये. कळतच नाहीये गो काय करायचं ते. तसं काही असतं तर सावित्रीनं सांगायला हवं होतं ना. हा, पण दादा एकाच मुद्द्यावर अडून बसलाय ना. तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहेच म्हणतो. काय झालं? बरं झालं आलात. तुम्हीच आम्हाला सांगा, सावित्रीच्या आयुष्यात कोणी दुसरा मुलगा आहे का? नाही हो कृष्णाताई, औरंगदेवतेची शपथ तिच्या. जे आमच्यात रंगदेवतेला मानतात ना, म्हणून म्हटलं तसं. नाही, मला काही कल्पना नाही, खरंच कल्पना नाही. पोरीनं काय काय टेपा मारल्यात कुणास ठाऊक. हे म्हणालात का? नाही, डोकं बडबडायला लागलं हो माझा विचार करून करून. मायला या पोरीच्या तिकडंबाज डोक्यात काय चाललंय कुणास ठाऊक. मामा, तू कितीही पश्चातापाचं पांघरून घातलंस ना, तरी माझ्याकडून सहानुभूती तुला मिळणार नाहीच. सहानुभूती? तू रोज एवढे अपमान करतोस ना माझे.
माझा चेहराच तसा दिसतो. अरे मग रोज रोज येऊ नकोस. बघितलं सावित्री मॅडम कसे बोलतात तुमचे अर्जुन सर त्यांच्या मामांना. तुम्ही समजावं ना, तुमचं ऐकतात ते. अरे मामा, तुला सांगितलं ना ऑफिसच्या कामामध्ये लक्ष घालू नकोस, तरी सुद्धा काय तोस ते तडमडायला. पण तुला कोणी सांगितलं की मी इथे ऑफिसच्या कामासाठी आलोय म्हणून? मग कशासाठी येतोस रोज रोज? नाही, काय काम काय असतं सावित्री मॅडमकडे? आपलं ते सावली अनाथ आश्रम आहे ना, त्याच्या कामासाठी आलो होतो सावित्री मॅडम. म्हणजे मी मामा आहे हे तू विसरला, पण विद्याधरच्या लक्षात आहे. त्याने विनंती केली म्हणून आलो. कसं आहे, अनाथ आश्रमामधल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. अलीकडे फार कळवळ आलाय रे तुला त्या मुलांचा. नाही, हेरही वाढल्यात तुझ्या. तुला जर एवढीच शंका असेल ना, तर तिथलं अकाउंट चेक करू शकतो. चोर के दाढी में तिनका. नाही, बरं झालं तूच सांगितलंस. नाही तसंही मी अकाउंट चेक करणारच आहे. मला जर तफावत आढळली ना, तर तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण काय आहे अर्जुन, आपण हे थोडा वेळ मामा भाच्याचं नातं थोडं दूर ठेवू. आणि तू इथला बॉस आहे म्हणून या सगळ्या माणसांच्या समोर वयस्क माणसाची थट्टा करणं शोभतं का तुला? तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवतात ते. उगाचच ते मला निच्छेड, दुबरा, पापी, निर्लज्ज राहिलं. काय वाटत नाही कोणाला. जे काय काम करायला आलायस ना, ते आटप पटकन आणि निघ. बेअक्कल का तू? ए थांब थांब थांब. ठीक आहे, सगळ्या प्लॅनवर पाणी सोडलंस, कळतं का? काय झालं? काय झालं? काय झालं म्हणून पुन्हा मलाच विचार. ग एवढं त्याने तुला लग्नाची मागणी घातली, तू सरळ सरळ त्याला नकार दिला. प्लॅनचे 12 आता तुम्ही वाजवताय हे सगळ्यांसमोर बोलून. म्हणजे इकडे 17 ठिकाणी कॅमेरे आहेत, माहिती आहेत ना? अर्जुन सर आता तुम्हाला कॅमेऱ्यात बघत असतील. तुमचं बदललेलं रूप त्यांनाही कळेल. 5 मिनिटाच्या आत मागे ये. चाले चाले, मायला आमची लिमलेटची गोळी कुठं गेली काय माहित मधनीच. दाजी, शालिना ते देवळात गेली. मी सुखरूप परत घरी यावं ना म्हणून देवाला नवस बोलली होती बघा. काही म्हणा, शालीन नडणार बघा तुमच्या त्या सावत्र भावाला. दाजी, त्या अर्जुनचं नुसतं नाव जरी काढलं ना तर छातीत कळ येते बघा. मी ना ती जेलमध्येच बरा होतो. हा, तिथं ना माणूस शेतकरी असतो असं वाटतंय. एखादी बारकी चोरी करावी आणि परत जावं जेलमध्ये. भय्यो भय्यो, अरे माणसानं कसं गांडोळासारखं असलं पाहिजे. डोळ्यासारखं एक तोंड दाबलं ना, दुसरं तोंड शेपटीकडून काढता आलं पाहिजे. पण दाजी, तुमचा तो सावत्र भाऊ या गांडुळाचा पार किमा करायला त्याचं काय? लढाई तुमची, जरा आमच्या पाठीवर असं झालंय. तर सावित्रीला किडनॅप करायचा शहाणपणा काय मी करायला सांगितलं होता वे? आता सूज उतरस्तवर गप राहा. एकदा सूज उतारली ना, मैदानावरची आणि गादीवरची दोन्ही कुस्ती शिकवतो. दाजी, गादीवरची म्हणजे?
सांगतो त्याच्या आधी आपलं एक महत्वाचं काम आहे. एक लक्षात घे सावे, जे काय म्हणून द्यायचं असतं, जे काय म्हणून घ्यायचं असतं, कर्तव्य म्हणून जे काही करायचं असतं ना, ते वेळेतच करावं लागतं. आणि ते जर वेळेत केलं नाही ना, तर काळ त्यातला रस शोषून घेतो. चांगलं फळ पिकायची वेळ आली होती, पण तुझ्या नकाराने सगळंच नासवून टाकलं. काय काय चाललंय काय तुझ्या मनात? मी त्या माणसाला नाही फसवू शकत. ओ सोच वे खाके बिल्ली चली. काय अंतर्मन वगैरे जाग झालं की काय तुझं? विश्वंभर साहेब, तुम्हाला त्याने सह्या केल्याशी मतलब आहे ना? हं? मी मिळवते सह्या, पण हे प्रेमात वगैरे पडायचं नाटक नाही जमायचं आपल्याला. कशी काय मिळवणार आहे सई? तुला काय अल्लाउद्दीनचा चिराग सापडलाय का? आता चाचणी, 6 महिने, 9 महिने या सगळ्या परीक्षा घेऊन झाल्यात की तुमच्या. आता एकदा फक्त वार्षिक पूर्व परीक्षा घेऊन बघा, रिझल्ट पॉझिटिव्हच येणार. बा 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 बा. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स? एवढा ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही साबी. मला नाही वाटत आता अर्जुन तुझ्यावर विश्वास ठेवेल. लागली पैस हरली मग? परीक्षा घेऊन तर बघा. ॲग्रीमेंट त्यात असं लिहिलंय, माझा जो एक जमिनीचा तुकडा आहे ना, जो अर्जुनला त्याच्या पॉवर प्लांट साठी पाहिजे, तो आजपासून तुझा. आता त्या जमिनीचा मालक मी नाही, तू झालास. दाजी, तुम्ही ती जमीन माझ्या नावावर केली? ए मन में लड्डू, तुझ्या नावावर केली म्हणजे काय लगेच तुझी नाही झाली. जरी नाव तुझं असलं, ओरिजिनल मालक मीच असणार. पण दाजी, असं का बरं? बाई, तुझा दिमाग आहे ना अक्रोड सारखाच राहणार बघ. अरे बाबा, किती काही केलं तरी अर्जुन माझा भाऊ आहे. त्यांनी उद्या जर का कृष्णाई आणि विद्यादादाला माझ्या समोर आणलं आणि त्यांनी जर का कवठेकरांच्या इज्जतीचा मला वास्ता दिला आणि माझी जमीन बळकावली तर आहे का ना? पण कागदोपत्री मालक जर वेगळाच असेल तर हे प्रकरण माझ्याकडे येतच नाही ना, कारण आता मालक कोण आहे? भैयू जाधव. आणि भैयू कोण आहे? वारा, जरा दिसत नसते. पण दाजी, त्यांनी माझ्याकडे मागितली तर? तसं नाही म्हणायला तुझ्याकडे ठोस कारण आहेच की. कोणतं? ते कारण दाजी, ही जखम आहे ना अशीच भळभळ ठेवायची, खपली जरी धरली ना नाकाने वर खडून काढायची. कळलं? आणि आपल्याकडे राखीची माया आहेच, तिला जरा पिन मारली की बोकाडा पसारती लगेच. मग अर्जुन काय म्हणेल? काय म्हणेल? बाबा तुझी जमीन नको, शालीचं रडणं थांबव. कळलं? आया ध्यान में आया ध्यान में. दाजी, मानलं बघा तुमच्या त्या शातीर दिमागाला. असं वाटतंय की पाय धुवून पाणी प्यावा. होय ना? धूप आहे ते पाणी.
जो नाही झोप नाही मे आय कम इन सर? सावित्री, हे अजून इथंच नाही? म्हणजे कामं झाली नाहीत का यांची? नाही सर, ते त्यांना स्टोअर्स मधनं मुलांसाठी काही साहित्य घ्यायचंय, तर त्याची लिस्ट चेक करून मी स्टोअरला पाठवणार आहे. हे सांगण्यासाठी तुम्ही इथे आलात? नाही सर. सर, आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये एक एम्प्लॉई अपॉइंट केलाय, त्याच्या अपॉइंटमेंट लेटरवर तुमची सही हवी आहे. मिस सावित्री, हल्ली तुम्ही माझ्या फार सह्या घेत असं नाही वाटत तुम्हाला? तसं नाही सर, ते तुमच्या सहीमुळे काम अडलंय ना, थोडं अर्जंट आहे. बरं, तुम्ही वाचले लेटर? तुम्ही वाचले लेटर? हो सर. थँक्यू सर. चल सावी, लवकरच तुझी पिंजऱ्यातून मुक्तता होणार. आले विश्वंभरच्या मनात, तिथे कुणाचे चाले ना. अर्जुन, किती पळणार आहेस? आम्हाला उत्तर द्यावी लागतील म्हणून पळून चालला होतास ना? मी कशाला पळू कृष्णाई? मी काय चोर आहे? आमच्याशी काहीच बोलला नाहीस. बोलण्यासारखं काही नाहीच आहे कृष्णाई. अर्जुन, ठीक आहे, डोंट वरी. खरं का? हा, थोडं वाईट वाटलं, नाही असं नाही. आणि सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात असं नाही. जे माझं कधीच नव्हतं त्याला घेऊन रडण्यात काय अर्थ?